उदय सामंत यांच्या बायकोला बघितलंय का? बघून थक्क व्हाल दिसते. लाखात एक ही बॉलिवूडची सुंदरी आहे सामंत यांची पत्नी. होय, हे वाक्य ऐकून तुम्हाला कदाचित आश्चर्य वाटेल, पण हे अगदी खरे आहे. महाराष्ट्राचे विद्यमान उद्योगमंत्री आणि कोकणातील एक दिग्गज नेते उदय सामंत यांच्या पत्नी नीलम शिर्के या खऱ्या अर्थाने सौंदर्याची खाण आहेत. वादळवाट, असंभव यांसारख्या गाजलेल्या मालिका आणि पछाडलेला सारख्या सुपरहिट चित्रपटातून घराघरात पोचलेली ही एक काळची प्रसिद्ध आणि अत्यंत गुणी अभिनेत्री आज राजकारणाच्या धकाधकीत एका खंबीर पत्नीची भूमिका साकारते. नीलम शिर्के यांनी अभिनयाच्या शिखरावर असताना आपला मोर्चा संसाराकडे वळवला आणि राजकारणात 24 तास व्यस्त असणाऱ्या एका नेत्याला भक्कम कौटुंबिक आधार दिला. पण या ग्लॅमर आणि सत्तेच्या वलयामागे एक अत्यंत मोठा आणि रंजक संघर्ष दडलेला आहे. रत्नागिरीच्या लाल मातीतून राज्याच्या विधानसभेपर्यंत आणि तिथून थेट राज्याच्या कॅबिनेट मंत्रिपदापर्यंतचा उदय सामंत यांचा प्रवास एखाद्या थरारक चित्रपटाच्या कथेपेक्षा कमी नाही. राजकारणाचे अनेक दावपेच, संघर्ष, निष्ठा आणि महत्वाकांक्षा या सगळ्याचा सुरेख संगम म्हणजे त्यांचे जीवन. चला तर मग आज आपण हाच रंजक आणि प्रेरणादायी प्रवास स्वतः उदय सामंत यांच्याच शब्दात त्यांच्या आत्मकथेच्या रूपात अनुभवूया. माझा जन्म कोकणच्या नयनरम्य परिसरात रत्नागिरीच्या कुशीत झाला. कोकणची लाल माती, इथला खळखळणारा अथांग समुद्र आणि नारळी पोफळीच्या बागा यांच्या सान्निध्यात माझे बालपण गेले. लहानपणापासूनच मला लोकांमध्ये मिसळायला, त्यांच्यात राहायला आवडायचे. आमच्या भागात लोकांचे जगणे जितके सुंदर आणि निसर्गाशी एकरूप झालेले होते तितकेच ते कष्टप्रदही होते. हे कष्ट अगदी जवळून पाहिल्यामुळे कुठेतरी मनाच्या एका कोपऱ्यात एक जाणीव निर्माण झाली होती की या लोकांसाठी आपल्याला काहीतरी भरीव करायचे. राजकारणाचे बाळकडू मला माझ्या आजूबाजूच्या परिस्थितीतूनच मिळाले असे म्हटले तर ते अजिबात वावगे ठरणार नाही. सुरुवातीला राजकारण हा माझा मुख्य उद्देश नव्हता, पण समाजकारणाची ओढ मला नकळतपणे या क्षेत्राकडे खेचून घेत होती. शालेय आणि महाविद्यालयीन जीवनापासूनच माझ्यामध्ये एक नेतृत्व गुण विकसित होऊ लागला होता. मित्रांच्या अडीअडचणी सोडवणे, लोकांसाठी धावून जाणे हा माझा स्वभाव बनला होता. माझ्या अधिकृत राजकीय प्रवासाची सुरुवात अत्यंत तळागाळातून आणि प्रचंड संघर्षातून झाली. जेव्हा मी पहिल्यांदा निवडणुकीच्या आखाड्यात उतरण्याचे ठरवले तेव्हा माझ्यासमोर अनेक मोठी आणि भक्कम आव्हाने उभी होती. रत्नागिरीसारख्या मतदारसंघात जिथे आधीपासूनच प्रस्थापित आणि दिग्गज नेत्यांचे मोठे वर्चस्व होते, तिथे माझ्यासारख्या एका तरुण कार्यकर्त्याला स्वतःचे वेगळे आणि भक्कम स्थान निर्माण करणे अजिबात सोपे नव्हते. पण माझ्या लोकांवर, त्यांच्या प्रेमावर आणि माझ्या प्रामाणिक कष्टांवर पूर्ण विश्वास होता. मी दिवस रात्र गावोगावी फिरलो, वाड्या वस्त्यांवर गेलो, लोकांच्या थेट गाठीभेटी घेतल्या, त्यांच्या अडीअडचणी समजून घेऊन त्या सोडवण्यासाठी प्रशासनाशी संघर्ष केला. केवळ खोटी आश्वासनं देण्यापेक्षा लोकांची कामे प्रत्यक्षात मार्गी लावण्यावर मी नेहमीच जास्त भर दिला. याच थेट जनसंपर्काचा मला सर्वात मोठा फायदा झाला आणि लोकांनी मला पहिल्यांदा विधानसभेत पाठवले. तो दिवस माझ्या आयुष्यातील सर्वात मोठा, अत्यंत भावनिक आणि जबाबदारीची जाणीव करून देणारा दिवस होता. लोकांनी माझ्यावर जो अफाट विश्वास टाकला होता त्याला कधीही तडा जाऊ न देण्याची शपथ मी त्याच दिवशी माझ्या मनाशी घेतली होती. एकदा आमदार झाल्यानंतर माझा खरा कस आणि खरा संघर्ष सुरू झाला. एका बाजूला मतदारसंघाचा सर्वांगीण विकास आणि दुसऱ्या बाजूला राज्याचे गुंतागुंतीचे राजकारण यांची सांगड घालणे हे एक मोठे कसब असते. मी शिक्षण, आरोग्य, रोजगार आणि पायाभूत सुविधा या सूत्रांवर माझे काम पूर्णपणे केंद्रित केले. राज्याच्या राजकारणात या काळात अनेक मोठे चढउतार आले. पक्षीय राजकारणात अनेक अनपेक्षित स्थित्यंतरे घडली, पण मी नेहमीच माझ्या राजकीय विचारांशी आणि माझ्या मतदारसंघातील लोकांशी प्रामाणिक राहण्याचा 100% प्रयत्न केला. राज्याच्या मंत्रिमंडळात जेव्हा मला उच्च आणि तंत्र शिक्षण मंत्री म्हणून काम करण्याची संधी मिळाली तेव्हा मला तरुण विद्यार्थ्यांच्या प्रश्नांना थेट हात घालता आला. तो काळ अत्यंत आव्हानात्मक होता, विशेषतः जेव्हा संपूर्ण जगावर कोरोनाचे महाभयंकर संकट ओढवले होते. कोरोनाच्या त्या कठीण काळात विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होऊ नये आणि त्यांच्या परीक्षा सुरळीत पार पडाव्यात यासाठी आम्ही अनेक धाडसी आणि नाविन्यपूर्ण निर्णय घेतले. तो काळ अत्यंत तणावपूर्ण होता, पण एक प्रशासक म्हणून माझी खरी कसोटी पाहणारा आणि मला प्रगल्भ करणाराही होता. त्यानंतर महाराष्ट्राच्या राजकारणात एक असे मोठे राजकीय वादळ आले ज्याने संपूर्ण देशाचं लक्ष वेधून घेतले. शिवसेनेत झालेले ते ऐतिहासिक बंड आणि त्यानंतरची सत्तांतराची नांदी हा राज्याच्या इतिहासातील एक अभूतपूर्व असा अध्याय होता. आदरणीय एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्ही जो निर्णय घेतला तो सोपा नक्कीच नव्हता, पण राज्याच्या हितासाठी, आमच्या वैचारिक भूमिकेसाठी आणि आमच्या राजकीय अस्तित्वासाठी तो कठोर निर्णय घेणे ही काळाची गरज बनली होती. त्या अत्यंत नाट्यमय घडामोडींमध्ये सुरत ते गुवाहाटी आणि पुन्हा मुंबई
हा आमचा प्रवास केवळ भौगोलिक नव्हता, तर तो राजकीय, धोरणात्मक आणि प्रचंड मानसिक कसोटीचाही होता. त्यावेळी माध्यमांमध्ये अनेक चर्चा झाल्या, विरोधकांनी अनेक गंभीर आरोप प्रत्यारोप केले, पण आम्ही आमच्या भूमिकेवर पूर्णपणे ठाम राहिलो. या नवीन युतीच्या सरकारमध्ये जेव्हा माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली मला राज्याच्या उद्योगमंत्री पदाची अत्यंत महत्त्वाची जबाबदारी मिळाली, तेव्हा माझ्या खांद्यावर राज्याच्या विकासाचे एक खूप मोठे शिवधनुष्य आले. महाराष्ट्राला देशातील क्रमांक 1चे औद्योगिक राज्य बनवण्याचे आणि इथल्या तरुणांच्या हाताला काम देण्याचे स्वप्न उराशी बाळगून मी आज रात्रंदिवस काम करत आहे. उद्योगमंत्री म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर माझ्यासमोर सर्वात मोठे आणि तातडीचे आव्हान होते ते म्हणजे महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात नवीन परदेशी उद्योग आणणे आणि रोजगार निर्मितीचा वेग वाढवणे. जागतिक स्तरावर महाराष्ट्राची प्रतिमा अधिक उज्ज्वल करण्यासाठी आणि परकीय गुंतवणूक मोठ्या प्रमाणावर आकर्षित करण्यासाठी आम्ही दावोस सारख्या महत्त्वाच्या जागतिक आर्थिक परिषदांमध्ये अतिशय हिरिरीने सहभाग घेतला. तिथे जगातील अनेक बड्या आणि बहुराष्ट्रीय उद्योजकांशी समोरासमोर चर्चा केली आणि राज्यासाठी हजारो कोटींचे सामंजस्य करार यशस्वीपणे घडवून आणले. राजकारणात विरोधक अनेकदा बिनबुडाचे आरोप करतात, राजकारण तापवण्याचा प्रयत्न करतात, पण माझे लक्ष नेहमीच माझ्या कामावर आणि माझ्या उद्दिष्टांवर केंद्रित असते. मी कुठल्याही राजकीय टीकेला केवळ शब्दांनी नाही, तर माझ्या कृतीने आणि प्रत्यक्ष निकालाने उत्तर देण्यावर ठाम विश्वास ठेवतो. संपूर्ण महाराष्ट्राचा विकास करत असतानाच माझा कोकण हा नेहमीच माझ्या जिव्हाळ्याचा आणि जपणुकीचा विषय राहिला आहे. कोकणातील निसर्ग सौंदर्यावर आधारित पर्यटन, तिथले पारंपरिक छोटे उद्योग आणि तिथल्या रस्ते पाण्यासारख्या पायाभूत सुविधांचा कायापालट करण्यासाठी मी सातत्याने प्रयत्नशील आहे. माझ्या या संपूर्ण राजकीय आणि सामाजिक प्रवासात मला माझ्या कुटुंबाची अत्यंत भक्कम आणि निस्वार्थ साथ मिळाली. विशेषतः माझी पत्नी नीलम हिने राजकारणाच्या या अत्यंत अनिश्चित, तणावपूर्ण आणि धकाधकीच्या जीवनात मला नेहमीच मोठा मानसिक आधार दिला. तिने स्वतःचे एक अत्यंत यशस्वी आणि ग्लॅमरस करिअर बाजूला ठेवून घराची आणि कुटुंबाची जबाबदारी अत्यंत समर्थपणे आणि हसतमुखाने पेलली. तिच्या याच त्याग आणि पाठिंब्यामुळेच मी सार्वजनिक जीवनात पूर्ण क्षमतेने कोणतीही चिंता न करता काम करू शकलो. आज जेव्हा मी मागे वळून माझ्या या वाटचालीकडे पाहतो, तेव्हा रत्नागिरीच्या रस्त्यांवरून फिरणारा तो एक सामान्य तरुण, ते आज संपूर्ण राज्याचा उद्योगमंत्री, हा माझा स्वतःचा प्रवास मला एखाद्या अविश्वसनीय स्वप्नासारखा वाटतो. पण हे स्वप्न प्रत्यक्षात सत्यात उतरले ते केवळ आणि केवळ माझ्यावर निरतिशय प्रेम करणाऱ्या, माझ्यावर विश्वास ठेवणाऱ्या जनतेमुळे. माझा हा राजकीय आणि सामाजिक प्रवास अजून संपलेला नाही. महाराष्ट्राच्या आणि माझ्या प्रिय कोकणच्या सर्वांगीण विकासासाठी मला अजून खूप मोठी मजल मारायची आहे आणि जनतेच्या आशीर्वादाने मी ती नक्कीच मारेन. माझ्या राजकीय प्रवासातील आणि उद्योगमंत्री पदाच्या कारकिर्दीतील तो एक अत्यंत रोमहर्षक आणि राजकीय उलथापालखीचा काळ होता. एकनाथ शिंदे साहेब आणि देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील आमचे सरकार महाराष्ट्राच्या विकासाचा गाडा वेगाने हाकत असतानाच राज्याच्या राजकारणात आणखी एक अनपेक्षित आणि महाप्रचंड राजकीय भूकंप आला. राष्ट्रवादी काँग्रेसचे दिग्गज नेते अजित पवार यांनी सत्तेत सहभागी होण्याचा आणि आमच्या महायुतीसोबत येण्याचा ऐतिहासिक निर्णय घेतला. शरद पवार साहेबांसारख्या राजकारणातील अत्यंत मुरब्बी नेत्याच्या तालमीत तयार झालेल्या अजितदादांनी घेतलेली ही खंबीर भूमिका संपूर्ण देशासाठी एक मोठा धक्का होती. आमच्यासाठी मात्र ती राज्याच्या विकासाला मिळालेली एक नवी आणि प्रचंड मोठी ताकद होती. देवेंद्र फडणवीस यांची अचूक राजकीय रणनीती, एकनाथ शिंदे साहेबांचा सर्वसमावेशक दृष्टिकोन आणि अजित पवार यांच्यासारख्या डॅशिंग नेत्याची प्रशासनावरील मजबूत पकड, असा हा एक अभूतपूर्व आणि ऐतिहासिक त्रिवेणी संगम महाराष्ट्राच्या सत्तेत पाहायला मिळत होता. या बदललेल्या आणि अत्यंत गुंतागुंतीच्या राजकीय समीकरणांमध्ये काम करताना एक वेगळीच ऊर्जा मिळत होती आणि राजकारणातील या नव्या अध्यायाचा मी एक महत्त्वाचा साक्षीदार आणि शिलेदार होतो. उद्योगमंत्री म्हणून काम करताना केवळ नवीन प्रकल्प आणणे एवढेच माझे उद्दिष्ट नव्हते, तर विरोधकांच्या खोट्या नॅरेटिव्हला आणि आरोपांना चोख प्रत्युत्तर देणे हे देखील एक मोठे आव्हान होते. अनेकदा काही मोठे उद्योग राज्याबाहेर गेल्याची अफवा पसरून सरकारला बदनाम करण्याचे जाणीवपूर्वक आणि पद्धतशीर प्रयत्न केले गेले. पण मी माझ्या स्वभावाप्रमाणे कधीही केवळ शब्दांनी किंवा आरडाओरडा करून उत्तरं दिली नाही. मी थेट आकडेवारी आणि प्रत्यक्ष कागदपत्र जनतेसमोर ठेवली. जेव्हा आपण सत्याच्या बाजूने उभे असतो आणि आपला हेतू प्रामाणिक असतो, तेव्हा कुठल्याही खोट्या आरोपांची किंवा राजकीय षड्यंत्रांची भीती बाळगण्याचे कारण नसते. आम्ही दावोस परिषदेतून हजारो कोटींची परकीय गुंतवणूक राज्यात आणली, नवीन औद्योगिक वसाहती स्थापन करण्यासाठी गती दिली आणि विशेषतः ग्रामीण व निमशहरी भागातील तरुणांना त्यांच्या जिल्ह्यात रोजगार कसा मिळेल यावर माझे सर्व लक्ष केंद्रित केले. परदेशी गुंतवणूकदारांचा
आणि देशातील बड्या उद्योगपतींचा महाराष्ट्रावरील विश्वास पुन्हा एकदा दृढ करणे हे अत्यंत जिकिरीचे काम होते. पण मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या खंबीर पाठिंब्यामुळे आम्ही ते अत्यंत यशस्वीपणे करून दाखवले. या सगळ्या राजकीय, प्रशासकीय आणि सत्तेच्या धकाधकीत मी माझ्या कोकणाला आणि रत्नागिरीला कधीही विसरलो नाही. राज्याच्या सत्तेच्या केंद्रस्थानी म्हणजे थेट मंत्रालयात बसून संपूर्ण महाराष्ट्राचा गाडा हाकत असतानाही माझ्या नाड्या आणि माझी नाळ नेहमीच माझ्या कोकणच्या लाल मातीशी जोडलेली राहिलीय. कोकणातील स्वर्गीय निसर्गाला नखाचाही धक्का न लावता तिथे प्रदूषणमुक्त आणि शाश्वत उद्योग कसे उभे राहतील यासाठी माझा कायम आग्रह आणि प्रयत्न राहिला आहे. आज जेव्हा मी माझ्या मतदारसंघात जातो, गावोगावी फिरतो, तेव्हा तिथल्या लोकांच्या डोळ्यात दिसणारा माझ्याबद्दलचा अभिमान आणि त्यांच्या चेहऱ्यावरील समाधान हीच माझी खऱ्या अर्थाने सर्वात मोठी राजकीय कमाई आहे. मंत्रिपद, लाल दिव्याची गाडी, सत्ता आणि राजकारण या सगळ्या अत्यंत तात्पुरत्या गोष्टी आहेत. या गोष्टी आज आहेत, उद्या नसतील. पण तुम्ही तुमच्या लोकांसाठी उभे केलेले काम आणि त्यांच्या मनात निर्माण केलेले विश्वासाचे स्थान हे कायमस्वरूपी असते. माझा हा प्रवास अजूनही सुरूच आहे. दररोज नवनवीन आव्हाने समोर उभी राहतात. राजकारणाचे संदर्भ आणि समीकरणे दररोज बदलतात. पण एक गोष्ट मात्र कायम आहे, ती म्हणजे माझ्या राज्याप्रती आणि माझ्या माणसांप्रती असलेली अढळ बांधिलकी. नीलमने मला संसारात दिलेली भक्कम साथ आणि जनतेने मला दिलेला अखंड आशीर्वाद यांच्याच बळावर मी इथवर पोहोचू शकलो. भविष्यातही महाराष्ट्राला देशातील सर्वात प्रगत, अग्रेसर आणि बलाढ्य राज्य बनवण्याच्या या महायज्ञात माझी आहुती मी अशीच देत राहीन. रत्नागिरीच्या एका सामान्य कार्यकर्त्यापासून सुरू झालेली ही आत्मकथा केवळ माझी नाही, तर माझ्यावर निरपेक्ष प्रेम करणाऱ्या आणि माझ्या पाठीशी खंबीरपणे उभ्या राहणाऱ्या प्रत्येक सामान्य माणसाची आहे. माझ्या राजकीय कारकिर्दीचा आणि आयुष्याचा हा प्रवास आता एका अत्यंत निर्णायक वळणावर येऊन पोचला आहे. आज महाराष्ट्राच्या राजकारणात जे पडद्यामागचे खेळ, शहाचे राजकारण आणि राजकीय भूकंप आपण रोज पाहत आहोत, ते पाहता येणारा काळ हा अधिकच गुंतागुंतीचा आणि आव्हानात्मक असणार आहे. सत्तेची समीकरणे कधीही बदलू शकतात, जुने मित्र शत्रू होऊ शकतात आणि नवे राजकीय डावपेच कधीही रंगू शकतात. याचा अनुभव मी अगदीच जवळून घेतला आहे. पण या सगळ्या राजकीय चक्रव्यूहात माझा पाया माझ्या तळागाळातील कार्यकर्त्यांमुळे आणि माझ्या जनतेमुळे इतका भक्कम आहे की भविष्यात येणाऱ्या कोणत्याही मोठ्या राजकीय वादळात मी तितक्याच ठामपणे उभा राहीन. आज अनेक लोक आणि राजकीय विश्लेषक विचारतात, उदय सामंत यांची पुढची मोठी राजकीय खेळी काय असेल? महायुतीच्या या भक्कम तटबंदीत राहून भविष्यातील मोठे राजकीय गड कसे सर केले जातील? या सगळ्या प्रश्नांची उत्तरं येणारा काळ आणि राजकारणाचे बदलते वारेच देईल. पण एक गोष्ट मात्र काळ्या दगडावरच्या रेषेसारखी निश्चित आहे. जोवर माझ्या श्वासात श्वास आहे आणि शरीरात रक्ताचा शेवटचा थेंब आहे, तोवर मी माझ्या कोकणच्या लाल मातीसाठी आणि संपूर्ण महाराष्ट्राच्या विकासासाठी असाच लढत राहीन. राजकारणाच्या या बुद्धिबळाच्या पटावर भविष्यात अनेक वजीर आणि प्यादे येतील जातील, पण जनतेचा हा सेवक मात्र आपल्या भूमिकेशी आणि निष्ठेशी कायम प्रामाणिक राहील. माझ्या या संपूर्ण जीवन प्रवासात अनेक अनपेक्षित चढउतार आले, कधी यश तर कधी मोठा संघर्ष वाट्याला आला. पण प्रत्येक संकटाने मला केवळ अधिक प्रगल्भ आणि मजबूत बनवले. नीलमसारखे अत्यंत खंबीर आणि समजून घेणारी जीवनसाथी, माझ्या पाठीशी उभे राहणारे माझे कुटुंबीय आणि तुम्हा सर्व मायबाप, जनतेचा अफाट आशीर्वाद हीच माझी आजवरची सर्वात मोठी आणि खरी संपत्ती आहे. उद्याचा नवा सूर्योदय महाराष्ट्राच्या या धगधगत्या राजकारणात कोणते नवे रंग आणि कोणती नवी राजकीय समीकरणे घेऊन येईल हे आज कोणालाच ठाऊक नाही. पण त्या प्रत्येक नव्या रंगात आणि बदलत्या राजकीय पर्वात माझा हा विकासाचा आणि निष्ठेचा ध्यास अधिकच उठून दिसेल. हा माझ्या जनतेला दिलेला शब्द आहे. ही तर फक्त एका पर्वाची सुरुवात होती. खरा राजकीय थरार आणि राजकारणाचा खरा खेळ तर आता कुठे सुरू होणार आहे. जय हिंद, जय महाराष्ट्र.